हे गाइज वेलकम टू माय न्यू व्लॉग। आणि मी हा व्लॉग सुरू करतोय माझ्या रूमवरनं, जे की आहे मुंबईला। आणि आज संडे आहे तर आज कंपनीला सुट्टी आहे आणि ही रूम दिली आहे कंपनीने। तर आज संडे होता, सर्व मुलं झोपलेले आहे आणि मी व्लॉग सुरू केला आहे। तर मी दाखवतो तुम्हाला आमच्या तर हे माझे मित्र आहे ते झोपलेले आहे आणि ही माझी रूम आहे। तर आज होती एकादशी, तर मी चाललोय बाहेर दूध घ्यायला आणि दूध वगैरे पिऊन मला अजून जेवणाला पण बनवायचं आहे। तर आज मी बनवणार होता, एकादशीचा उपवास असतो ना, तर मी आज बनवणार होता साबुदाणा। सो मी चाललोय आता बाहेर दूध घ्यायला। आधी दूध पिऊन घेतो म्हणजे थोडीशी क्रेविंग मिटेल आणि नंतर आपण घेऊ साबुदाणा बनवायला। तर ही आहे आमची सोसायटी आणि आम्ही इकडे राहतो सोसायटीमध्ये। हे सध्या वर्किंग प्रोग्रेसमध्ये आहे, बाकी इकडे आम्ही राहतो। आमच्या सोसायटीच्या गेटमधनं बाहेर पडल्यावरती आता मी जातोय तिकडे सरळ। इकडे खूप कुत्रे असतात आणि कुत्रे वगैरे तर खतरनाक असतात, चावलं वगैरे तर झालं का। तर गाईस मी दूध वगैरे घेऊन आलाय, अमूल दूध। तर मी माझ्या एकट्यासाठीच आणलाय कारण की सर्व तर झोपले आहे आणि ते पेता वगैरे की नाही मला पण नाही माहीत। म्हणजे कन्फर्म नाही आहे ते पीत असतील, पण तर आज तर एकादशी आहे, ते पकडता पण नाही। जे उपवास वगैरे त्यांचा असेल का नाही ते माहीत नाही ना, कन्फर्म नाही आहे त्याच्यासाठी। तर गाईज मी ई विंगमध्ये राहतो इथे। काल माझ्या गावचा अजून एक मुलगा आला आहे, तो त्याची गाडी घेऊन आलाय, तर खूप इझी होऊन जाईल आता। तुम्ही त्याची गाडी बघू शकता। तर म्हणजे मला खूप दूर जावं लागायचं कंपनीमध्ये, तर आता ते खूप इझी होऊन जाईल। म्हणजे आम्ही दोन्ही एकाच कंपनीत आहे, तर एक्झाम आणि एकाच ब्रांचला पण आहे आम्ही, तर सोपं जाईल। इथे लाईटच्या इफेक्ट किती मस्त आहे। तर हे आमचं छोटंसं किचन आहे, थोडंसं गंद आहे पण मग काय करू शकतो, बॅचलर्स मुलांचं। थोडंसं गंद आहे आमचं किचन, पण काय करू शकतो, बॅचलर्स मुलांचं आहे, तर किती पण साफ केलं तर गंद तर होणारच आहे। तर दूध झालंय माझं, आता पिऊन घेतो। आता दूध वगैरे पिऊन साबुदाणा बनवायला घेतो, कारण की मला माझ्या मित्राकडे पण जायचं आहे। तर माझ्या मित्राला तुम्ही मागच्या ब्लॉग्समध्ये पाहिलं तर असेलच, तो पण इकडे जॉबला आहे, पण आम्ही अलग अलग कंपनीमध्ये असल्यामुळे भेटला नाही जात। तर मला झाला इकडे दीड महिन्याच्या वरती काहीतरी दिवस झाले आहे, आणि तरी पण आम्ही दोन्ही एकमेकाला भेटू शकलो नाही आहे, आणि त्याला झाले 2 महिन्याच्या वरती काहीतरी दिवस। तर आज आम्ही पक्का केलं होतं की आज भेटायचंच काही पण करून, सो आज आम्ही भेटायला जाणार आहे। तर गाईस कॉर्पोरेटमध्ये काम करताना तुम्हाला तर माहीत असतं की कशी लाईफ चालते, काय असतं काय वगैरे वगैरे। आणि इकडे तर इतकं कठीण आहे काय सांगतोय। मागे आमचं कॉम्प्लेक्स आहे, तिकडे मी आता सध्या राहतोय आणि माझा तर प्लॅनच नाही होता कॉर्पोरेटमध्ये यायचा, पण आता यावं लागलं कारण की आहे काही रिझन्स, ते तुम्हाला नंतर कधी कोणत्या ब्लॉगमध्ये सांगेल। आता मी परत चाललोय, सकाळ झाली आहे, बाहेर चाललोय। आता 9 वगैरे वाजले असतील काहीतरी, मी टाईम पण नाही बघितला, डायरेक्ट ब्लॉग सुरू केला। तर मी जातोय बाहेर, काहीतरी सामान घेऊन येतो खायसाठी, कारण की माझा डबा खूप लेट येतो, 12च्या नंतर येतो। कॉर्पोरेटमध्ये राहून राहून एक गोष्ट तर नक्की शिकलाय मी, कॉर्पोरेटमध्ये राहायचं असेल तर आपली लाईफ सॅक्रिफाईस करावी लागेल, नाही तर काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर रिस्क घ्यावं लागेल। अजून मी त्याच्यासाठी तर फायनान्शियली रेडी नाही आहे,
तर बघू फ्युचर मध्ये काय होत आहे का. झूठी माया का देता है तुझी वरतीच आहे का? तो पडल तर तेव्हाच खराब झालता का ते. मायनर प्रॉब्लेम मध्ये कोणी करणार ते आता गाडी चालू केली आहे. पण जशी पाहिजे तशी फायरिंग देत नाही ते बारे. आता आले होते आम्ही इकडे गाडी सर्व्हिसिंग करायसाठी. त्याच्या गाडीमध्ये आवाज येतोय असं त्याचं म्हणणं आहे. सनलाईट एवढा मस्त येतोय पण मग त्याच्यामध्ये व्हिडिओ चांगला नाही येत. इकडे आले आम्ही गाडी सर्व्हिसिंग करायला. आवाज येत असेल खूप. तो तिकडे गाडी दाखवतोय. गाडी आहे ना. झुडिओ टाके म्हणजे आता ते बदलोय ना पडीन का लॉक. 500 रुपयाचा लॉक येतं ते.